आज आपण सर्वजण गेले मागील 3 वर्षापासून कांद्याचे कोसळलेले बाजारभाव आणि या संदर्भामध्ये देखील आपण आवाज उठवला, आंदोलन केली। परंतु गेल्या 1-1.5 वर्षाचा कार्यकाळ जर पाहिला तर कांद्याचे बाजारभाव कोसळून लोकांच्या पदरात उत्पादन खर्च देखील पडत नाही। आणि म्हणून परवाच्या दिवशी आम्ही मंचरला असंच आपल्याला आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही अशी भूमिका घेतली आणि त्याची दिशा ठरवण्यासाठी बसलो। आणि तिथं देखील लिलाव व्यापाऱ्यांना देखील आम्ही सांगितलं की कांद्याचे बाजारभाव पडल्यामुळे शेतकरी तर नुकसानीत आहेच, आता आडतदारी तर असतील तर हातवर करा, कोण असतील आडत व्यापारी। आता तुमचं बरं चालले, भाव पडल्यामुळे का तुम्ही अडचणीत आहे? तुम्ही अडचणीत आहेत। सभापती साहेबांना मी कालच फोन केला की आम्ही येणार आहे, माऊलींना देखील सांगितलं, तुषार भाऊशी पण बोललो डायरेक्टर की ज्यावेळी कांद्याला भाव नसतो त्यावेळी उत्पादक अडचणीत, आडतदार अडचणीत, बळ त्याला माल कोणाला तरी तो टाकून द्यावा लागतो। बाजार असेल तर तुमच्याकडे ग्राहक पळत येतो आणि मार्केट कमिटीची संस्था आहेत, जर कांद्याला किंवा कुठल्याही मालाला शेतमालाला भाव नसेल तर ती संस्था राज्यामधल्या अनेक मार्केट कमिटी देखील सभापती साहेब बंद पडलेल्या आहेत। त्याची आकडेवारी मी देखील आपणा सर्वांना सांगेन। आणि म्हणून आपण मंचरला निर्णय घेतला आणि त्या दिवशी शेतकरी संघटनेचे इथं माऊली होते, रमेशराव होते, संजयराव भुजबळ होते, त्याचप्रमाणे सचिन थोरे होते, सूरज भाऊ, ही सगळी मंडळी होती आणि त्यांना आणि खेडची देखील मंडळी होती। आम्ही ठरवलं की आज इथं आळेफाट्याला आपण यायचं, शेतकऱ्यांना विचारायचं की काय करायचं, पुढची दिशा काय ठरवायची। त्यानंतर उद्या चाकणला आपण जाणार आहे, तिथले शेतकरी होते, ते म्हणले उद्या चाकणला या, तिथं बाजार असतो, चाकणचा आपण उद्या निर्णय घेणार आहे। मला सर्व शेतकरी बांधवांना या निमित्ताने सांगायचे की कोसळलेले बाजारभाव, डिझेलचे वाढलेले दर, आता 94 रुपये मागच्या आठवड्यामध्ये जे स्थिर दर होते 92 होता का 94 होता, मग वर्षभर कोणता दर स्थिर होता? म्हणजे समजा 91-92 रुपये होता। आज कुणी डिझेल टाकला तर काय भाव आहे? नाही ना, डिझेल आज कुणी भरलंय का? नाही। हा, 100 रुपये आजचा दर आहे, म्हणजे 9 रुपयांनी डिझेल त्या ठिकाणी वाढलेला आहे, बरोबर। पेट्रोलचा भाग वेगळा। आता मगाशी कुणीतरी सांगितलं की कांद्याची गोण 9 रुपयावरून आता 22 का 23 ला गेलेली। कंपन्या जशी असेल तशी, नेताजी वगैरे ह्याच्या काय 4-2 कंपन्या असतील त्या ह्याच्याप्रमाणे कमी जादा होईल। म्हणजे हे सगळा परिणाम ज्यावेळी डिझेलचे दर वाढतात तुमचा वाहतुकीचा खर्च वाढणार आहे, त्याचबरोबर गुणीचा दर वाढलेला आहे। आता हे वाढलं का हमाले काय, तो मोटरसायकल येणार त्याचं पेट्रोल वाढलं म्हणलं हमाले वाढणार, सगळं त्या ठिकाणी वाढते आणि अशा पद्धतीने उत्पादन खर्चामध्ये आपल्या वाढ होणार आहे। मला आवर्जून आपणा सर्वांना सांगायचे की केंद्र सरकारने जाहीर केलं होतं की मोदी साहेबांनी 14 साली सांगितलं होतं की 2022 साली शेतमालाला उत्पादन खर्चाच्या किती पट हमी भाव मिळेल? 1.5 पट मिळेल। मग आपण 14च्या पूर्वी 1200 रुपयांनी कांदा विकलेले, म्हणजे 10 किलोला। आज उत्पादन खर्चापेक्षा मायनस मध्ये आज कांदा गेलेला आहे। याच्याबाबत तुम्हाला आम्हाला विचार या निमित्ताने करायचा आहे। त्याचबरोबर तुषार भाऊनी उल्लेख केला ते खरं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 2023च्या भाषणात सांगितलं, ती तारीख देखील तुम्हाला आता आपण सांगू की 2023ला सांगितलं की कांद्याला किमान 24 रुपये भाव मिळाला पाहिजे, ही देवेंद्र फडणवीसांची मागणी। 15 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की नाफेड मार्फत महाराष्ट्रामधला कांद्याचा दर हा किती राहील म्हणले? 1235 रुपये क्विंटल। 1235 रुपये क्विंटलनी ज्याचा कांदा खरेदी केला त्यांनी हात वर करून दाखवा, नाफेड मार्फत। 15 दिवसापूर्वीची घोषणा आहे, झालाय, घोषणा झाली, कोणालाही कांदा खरेदीचं सेंटर म्हणा परमिशन मिळालेल्या नाहीत। त्यानंतर रोहित दादांनी 27 तारखेला चांदवडला आंदोलन करण्याचं ठरवलं आणि आंदोलन मोठं होते म्हणल्यानंतर लगेच रातोरात 25 तारखेला 26 ला आंदोलन होतं,
25ला रात्रीचा निर्णय एक पत्रक काढलं अन्न पुरवठा विभागाने केंद्र सरकारच्या की नाशिक जिल्ह्यामधला कांदा हा 1580 रुपये क्विंटलनी खरेदी केला जाईल नाफेड मार्फत। अंमलबजावणी 26 पासून होईल। आंदोलन 26ला होतं, कारण त्यांना माहिती का शेतकरी हा संघटित राहत नाही, त्याला थोडंफार काहीतरी त्यांच्यामध्ये फूट जर पडली तर लोक आंदोलनाला येणार नाही। पण आंदोलन यशस्वी झालं। परंतु त्यानंतर आम्ही कलेक्टरला परवाच्या दिवशी जाऊन पुण्याला भेटलो की तुम्ही जी केंद्राने ऑर्डर काढल्याच्यात राज्य सरकारने काय केलं, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलं, काहीच केलेलं नव्हतं। मी पत्र त्यांना दिलं की जो निर्णय केंद्राने नाशिक जिल्ह्याला केलेला आहे तो राज्याला व्हावा, पुणे जिल्ह्याला व्हावा। आणि आपण मंचरला देखील आंदोलन केलं। मला एक आपणा सर्वांना सांगायचे की त्या दिवशी आम्ही लिलाव बंद पाडले मंचरचे, शेतकऱ्यांनी सांगितलं नाही। पण आता तिथं काही परिस्थिती अशी काय मार्केटमध्ये स्वतःच काही जण मांडून घेतात, आपणच खरेदी दाखवतात। पण जे शेतकरी थांबले, कालच्या ज्या बिटा झाल्या त्या दिवशी 1300-1400च्या पुढे मार्केट गेलं नव्हतं। काल काय मार्केटपर्यंत कांदे विकले गेले 16 रुपयापर्यंत, 17 एखादा अर्ध गेला असेल। मला सगळ्या शेतकरी बांधवांना, जे शेतकरी थांबले त्यांना किलोला 2-3 रुपये मार्केट वाढलं। मी आज देखील आपल्याला विश्वास देतो की आजच्या याच्यामध्ये देखील आपण निर्णायक भूमिका घेऊ। मला खात्री आहे का उद्यापासून देखील कांद्याचे दर अजून 2-4 रुपये वाढल्याशिवाय राहणार नाही। आपण आपल्या भूमिकेवर ठाम त्या ठिकाणी राहणं अत्यंत गरजेचं, किंवा लढल्याशिवाय काही मिळत नाही। कारण आपल्या परिसरामध्ये आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये किती लोक मृत झाली, जनावरं किती हजाराने मृत झाली, परंतु याची दखल ना राज्य ना केंद्र घेत होतं। आणि ज्यावेळी पिंपरखेड, जांभूच्या परिसरामध्ये 8 लोक गेली, म्हणजे त्यावेळी 52 लोक गेली होती, 8 लोक ज्यावेळी गेली त्यावेळी आता माऊली, ढोमे इथे सरपंच, विकासराव वगैरे सगळे तिथली जांभूच्या परिसरातले आम्ही गेलो। आम्हाला लोकांनी सांगितलं की इथं कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला एंट्री नाही। मी सांगितलं तुम्ही आमच्यावरती काट्या टाकल्या तरी आम्ही इथून मागे जाणार नाही, जाऊ तर ठाम निर्णय घेऊन त्या ठिकाणी जाऊ। आणि आम्ही निर्णय घेतला, जोपर्यंत बिबट्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही। आणि म्हणून 2-3 दिवस आंदोलन केलं। आपल्यातली काही मंडळी, माऊली वगैरे हे सगळे उपस्थित होते। आम्ही बेल्ला जेजुरी हायवे 2 ठिकाणी अडवला। रात्री 1 वाजता शरददादा देखील आमदार आले होते आणि आम्ही रात्रीचं ठरवलं की आपण नंदी चौकामध्ये आपण आंदोलन करायचं आणि न भूतो न भविष्य इतिहासातला 22 तास हायवे अडवण्याचं काम आपण केलं। निर्णय काय झाला, आम्ही सांगितलं की राज्याचा वनमंत्री तिथं आला पाहिजे, आम्हाला लेखी पाहिजे, राज्याचे पालकमंत्री तिथं आले पाहिजेत आणि त्यानुसार उपमुख्यमंत्री आले, वनमंत्री आले। आणि निर्णय असा झाला की जो बिबट्या आपल्या या परिसरामध्ये पकडला जाईल त्याला पिंजऱ्याच्या बाहेर कधीही सोडलं जाणार नाही। आणि तेव्हापासून बिबट्याची संख्या घटत चाललेली। काही बिबटे परराज्यामध्ये आपण पाठवण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या दृष्टीनं शेतकऱ्याला दिवसा वीज मिळालीच पाहिजे, तो निर्णय देखील आपला त्या ठिकाणी झाला। आणि म्हणून मला आपणा सर्वांना सांगायचे की लढल्याशिवाय काही होत नाही। अहिंसेचा मार्ग आपण काही हिंसेचं आंदोलन केलंच नाही, उलट जे आंदोलन चिघळायला आले त्यांनाच लोकांनी चपलांचा चोप दिला, परत त्यांनी काय त्याच्यामध्ये गेलं। 4-2 जणांवर गुन्हे दाखल होतात, आपण त्याला काही घाबरायचं कारण नाही। परवा देखील सपकाळ साहेब होते, त्याचबरोबर शिवसेनेचे नेते अंबादासजी दानवे होते, रोहितदादा होते, काय अटक केली, सोडून दिलं, काय फरक पडत नाही। आमच्यावर तिथं गुन्हे दाखल झाले, काय फरक पडत नाही। तुम्ही फक्त आम्हाला साथ द्या, तुमच्यासाठी आम्ही जीवाची बाजी त्या ठिकाणी लावू, हा देखील विश्वास मी आपल्या सर्वांना देतो। कारण शरद जोशींना आंदोलन उभारलं, ते जन्माला आले गेले, परंतु कांद्याचा प्रश्न अनुत्तरित त्या ठिकाणी राहिला। परंतु संसदेमध्ये कृषी मंत्री म्हणून आदरणीय पवार साहेबांनी देखील त्यावेळी ठाम भूमिका मांडली की मी कांद्याची निर्यात थांबवू शकत नाहीत। आज देशाच्या निर्यातीच्या धरसोड धोरणामुळे जगामध्ये 1 नंबरला निर्यात करणारा भारत देश आज कितव्या नंबरला गेलाय, 5व्या नंबरला गेलाय। आमदार साहेबांचं नाव काढतात आले, त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज 5व्या नंबरला जर जगामध्ये गेलेला आहे, उद्या जरी केंद्राने आता सांगितलं की 10 लाख टन कांदा आम्ही निर्यात करू, परंतु 10 लाख टन कांदा जरी निर्यात करायचं ठरवलं तर तो कांदा जर जगामधल्या काही देशांमध्ये 4-5 वर्ष जर गेलाच नसेल
त्यांनी दुसरा माल शोधला, दुसऱ्या देशातला कांदा, त्यांना ती चव लाभली. आणि म्हणून याच्यात यश किती मिळेल मला माहीत नाही, परंतु मी आपणा सर्वांना सांगतो की उद्याच्या काळामध्ये आता हे जे काही केंद्र सरकारने निर्णय घेतला की 1580 रुपयाप्रमाणे, आणि कांद्याला 10 लाख टन कांदा आता नाफेड मार्फत खरेदी करणार आहे. आमचं म्हणणं आहे आमदार साहेब की नाफेडचा कांदा आता ते या पूर्व काळामध्ये पूर्वी मार्केटमध्ये येऊन कांदा खरेदी केला जायचा, नाफेडची खरेदी केंद्रात जायची, बरोबर. परंतु गेल्या काही वर्षामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना ते काम देण्यात आलं. आमचा विरोध नाही, त्यांनाच काम द्या, पण त्यांनी कांदा शेतकऱ्याच्या वखारीत जाऊन घ्यायचा नाही. आमचं म्हणणं एक प्रकारचं आहे का जो नाफेडला कांदा फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत खरेदी करायचा आहे त्यांनी लिलावाच्या दिवशी मार्केट कमिटीमध्ये यावं आणि बोली पद्धतीनं कांदा त्या ठिकाणी खरेदी करावा, का जेणेकरून बाकीचा माल देखील स्पर्धेमध्ये जाईल. तुम्हाला जो 1580 न घ्यायचा द्या, कारण स्पर्धा निर्माण झाली पाहिजे. हे काम एक आपल्याला करायचंय. त्याचबरोबर दुसरं माऊलींना उल्लेख केला, मी आवर्जून आपल्याला उल्लेख करून सांगेल की 21-22 सालामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की कांद्याचे दर जानेवारी फेब्रुवारी मध्ये कोसळले. मी देखील मार्केट कमिटीचा सभापती होतो, संजयजी काळे साहेब होते, अजित दादा राज्याचे नंतर अर्थमंत्री झाले, आणि आपण मागणी केली की कांद्याला भाव परवडत नाही, आणि म्हणून ज्या ज्या शेतकऱ्यांनी मार्केट कमिटीमध्ये कांदा विकला असेल तर त्या शेतकऱ्याला प्रति किलो 3.5 रुपये प्रमाणे अनुदान, त्याला मर्यादा घातली होती का 200 क्विंटल, म्हणजे साधारणतः एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 200 क्विंटल पर्यंतचं अनुदान, म्हणजे 400 पिशवीच्या दरम्यानचं लिमिट होतं. आणि त्याच्या माध्यमातून मंचर मार्केट कमिटीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये कांदा विकला त्यांना 16 कोटी रुपये अनुदानापोटी त्या कालावधीमध्ये मिळालेले होते. म्हणून आपली मागणी देखील आता अशाच प्रकारची राहील. मी तुम्हाला आकडेवारी सांगतो की शेतकऱ्यांमध्ये एक आहे ज्याची बीट टोमॅटोची जर झाली 500-600 रुपये, एवढ्या उड्या टाकतो, म्हणतो तुला जेवायला घालतो, तुला नेतो, इकडे नेतो, तिकडे नेतो, आणि छाती बडवीत बसतो. आता 3 वर्षाची मी तुम्हाला आकडेवारी कांद्याची सांगतो की मंचर मार्केट कमिटीमध्ये 23 सालामध्ये एकूण कांद्याच्या पिशव्या आल्या 29,83,673, आणि कांद्याची किंमत, कांदा विकला गेला तो 193,84,69,69,798. सरासरी शेतकऱ्याला एका पिशवीचं वजन मी 52 किलो धरले, सरासरी किती भरते 650 रुपये सरासरी भाव मिळाला. म्हणजे जवळपास 30 लाख पिशवी मार्केटमध्ये विकली पाडेकर साहेब, आणि 650 रुपये पिशवीला, म्हणजे किलोला भाव मिळाला सरासरी 12.5 रुपये. आता तुम्ही काय म्हणता किती उत्पादन खर्च आहे? 18.5 उत्पादन खर्च आहे, 12.5 भाव मिळाला, म्हणजे एका शेतकऱ्याला किलो मागे किती तोटा मिळाला? तरी तो म्हणतो आपलं लय जोरात झालं कांद्याचं, यंदा कांद्यामुळे टेका मिळाला. पुढचं वर्ष सांगतो 24 सालामध्ये की 24,39,000 पिशवी आली, आणि कांदाची रक्कम झाली होती 320,33,18,1300 रुपये पिशवीनं सरासरी पैसे मिळाले, आणि बाजार सरासरी 25 रुपये किलो 24चा राहिला. त्यावेळी आपण म्हणू तुमचं जरा बरं झालं. आता गेल्या वर्षी 25 सालामध्ये मार्केटमध्ये 25,05,836 पिशवी आली, 160,41,89,200 रुपये आले. म्हणजे कितीनं पैसे कमी झाले? आदल्यावर काही सेकंदापूर्वी जर तुमच्या ध्यानात राहत नाही तर आपल्याला तोटा झाला का नफा झाला गेल्या वर्षी हे कधी शेतकऱ्या ध्यानात राहत नाही. आदल्या वर्षी 320 करोड झाले तेवढेच, दुसऱ्या वर्षी 160, म्हणजे 160 करोड रुपये शेतकऱ्याचं नुकसान झालं. 640 रुपये पिशवीने तुमच्या हातात पैसे आले, 1212 रुपये 30 पैशांनी पैसे हातामध्ये आले. या वर्षीची आकडेवारी की आतापर्यंत जेवढा कांदा विकला गेला तर 6-7-12 13 लाख पिशवी मार्केटमध्ये विकली गेली, आणि त्याच्यामधून जे पैसे तिथं आले तर 80 करोड रुपयाच्या दरम्यान आले, आणि सरासरी एका पिशवीचे 552 रुपये लोकांना आता जी विक्री चालली त्याच्यामध्ये हातात आले, आणि कांद्याला सरासरी भाव मिळाला 10 रुपये 61 पैसे किलो. ही जी 3-4 वर्षाची जी आकडेवारी आताची या वर्षी धरून
तर सरासरी 15 रुपये प्रति किलो कांद्याला भाव लोकांना 4 वर्षात मिळाला. तुमचा किती येतोय उत्पादन खर्च म्हणले? म्हणजे किती रुपये तोटा झालाय 4 वर्षामध्ये? सरासरी 3.5 रुपये किलोनी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून कांदा उत्पादकांना तुम्ही जागे झाले पाहिजे, लढले पाहिजे. मी सांगतो, मी मार्केट कमिटीमध्ये डायरेक्टर आहेत, भीमाशंकर कारखान्यामध्ये डायरेक्टर आहे. ज्यावेळी साखरेची आधारभूत किंमत दादा आमदार साहेब 32 रुपये 50 पैसे ही ठरलेले, सगळं काढलेलं FRP, आणि FRPच्या खाली जर लोकांना पैसे दिले तर 15% तुम्हाला व्याजासह ते पैसे द्यावे लागतात. मी संचालक या नात्याने मी भूमिका मांडली, 3100 रुपये भाव काढला होता. परंतु मी सांगितलं जमणार नाही, मी साखर आयुक्ताकडे तक्रार करणार. मी तक्रार देखील केली. तक्रार केल्याबरोबर तिसऱ्या दिवशी 3273 रुपयाप्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यापर्यंत आजपर्यंत सगळा पैसा पेड करावा लागला. टनाला 173 रुपये लोकांना अधिक मिळाले. 3100 रुपये FRP हे तुमचं हप्ता काढला होता, FRP 3273 होती. मला म्हणायचं नाही, परंतु शेतकऱ्याच्या बाबत लढणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि म्हणून जी भूमिका आपण लढ्यामध्ये, पाणीपट्टी 10 पट वाढली होती, आम्ही विरोध केला. कापलेले पैसे पाटबंधारे खात्याने कारखान्याला द्यायला लावले, परंतु शेतकऱ्याची कपात केली, सगळी रक्कम परत द्यावा लागली. 10 पट वाढ ही रद्द करायला त्या ठिकाणी लावली. त्याचबरोबर आता मी सांगितलं, FRPचा मुद्दा सांगितला. मधल्या काळामध्ये 7.5 हॉर्स पॉवरच्या पुढे ज्यांच्या मोटर आहेत त्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सांगितलं की वीज कपात का, कनेक्शन डिस्कनेक्ट करा. तुमच्या तालुक्यात काय झाली? आमच्या आमदारांनी भाषणात सांगितलं की 5-5, 10-10 हजार रुपये भरा, मी कनेक्शन जोडायला सांगतो. तुम्ही काय उपकार करता का? आम्ही रस्त्यावर उतारून सांगितलं, एक शेतकरी 1 रुपया भरणार नाही. आणि त्या दिवसापासून माऊली एकाही शेतकऱ्याकडून 1 रुपया बिल त्या ठिकाणी घेतलं गेलं नाही. तुम्ही नको त्याला मोठ्या प्रमाणात सूट देता. आम्ही जर उत्पादन खर्च आमच्या मालाला मिळत नाही, सोयाबीनला मिळत नाही, आज बटाटा 10 रुपये किलोच्या पुढे त्या ठिकाणी नाही, आणि आपलं पॉकेट, टोमॅटोवाल्यांची काय परिस्थिती आहे? सोयाबीनवाल्याची तेच, बटाट्यावाल्याची तेच, कांद्यावाल्याची तेच. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आम्हाला लढण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आणि म्हणून आपण लढत राहू, आणि यश आपल्या पदरात पडल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाहीत. मला आपणाला सांगायचे आवर्जून की उद्याच्या काळामध्ये आम्ही त्या दिवशी सांगितली, मी दादांना मनापासून धन्यवाद देईल. आम्ही त्या दिवशी एक निर्णय घेतला मंचरला की उद्याच्या काळामध्ये आपण ज्यांना निवडून देतो, सत्ताधारी असो नाही तर विरोधात असो, की जर आपला लोकप्रतिनिधी हे कुठल्या पक्षाचं, आजची बैठक देखील एका पक्षाची कुठल्याही नाही, माझा पक्ष वेगळा, दादांचा वेगळा, शेतकरी संघटनेमध्ये 2-3 वेगळे असतील, त्यांचं का असेल, मला एकच आपणा सर्वांना सांगायचे, आपण आपल्या हक्कासाठी, अधिकारासाठी जरांगे लढले, एकत्रित येऊन त्या ठिकाणी लढले. म्हणून सगळं काय त्या ठिकाणी बच्चू कडूंनी मधल्या काळामध्ये रास्ता रोको एवढा मोठा केला, सरकारला तारीख निश्चित करावं लागली, कर्जमाफी आम्ही आता मिळेल न मिळेल पण सांगावं तर लागलं. म्हणून कांद्याचा प्रश्न हा निकाली काढण्याकरता जसं आपण आंदोलन तिथं छेडलं, तशाच प्रकारे मी रोहित दादांना देखील सांगितलेलं आहे, उद्या आमचं चाकणला आहेत. म्हणून दादा आपल्याला मंगळवारी 2 तारखेला मंचरला आपण नंदी चौकामध्ये त्या ठिकाणी हायवे बंद करण्याचं काम सगळ्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी करू. आणि याला तमाम सगळे आमदार, खासदार, मंत्री ज्यांना यायचं असतील त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं. सगळ्या पक्षांनी, कुठल्याही पक्षाचा बॅनर त्या आंदोलन आमच्या याच्या खाली तुम्ही पोस्ट तयार करून टाका की शेतकऱ्यांकरता आम्ही त्या ठिकाणी आमच्या संघटनेचा पाठिंबा, आम्ही आंदोलनात उतरतोय, तो आंदोलनामध्ये उतरतोय. ज्यांना यायचं असेल, जसं तिकडे सगळ्या लोकांचे नाशिकवाले दादा आले होते, तशाच प्रकारे आपण सकाळी 9:30-10च्या दरम्यान ते आपण तयार करू आणि तिथं आंदोलन करू. आणि आम्ही ठरवलेलं आहे दादा देश, जे आमदार, खासदार कोणी याच्यामध्ये सहभागी होणार नाहीत त्यांच्या दारापुढे आम्ही 2-2 तास नंतर तिथलं आंदोलन झाल्यानंतर आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि या जिल्ह्यामध्ये मर्यादित जिल्ह्यापुरतं की जे कोणी मंत्री असतील त्या मंत्र्यांच्या गाड्या आपण अडवल्याशिवाय राहणार नाही, आणि कांदा फेक आपण त्याच्यावरती केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि जाता जाता आपणा सर्वांना एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख करतो की माऊलींना मगाशी जे सांगितलं की 7-8 रुपये आपल्याला अनुदान मिळालं पाहिजे. मी मगाची आकडेवारी दादा सांगितली का 21 करोड रुपये, 16 कोटी रुपये मंचर मार्केट कमिटीला आले. जुन्नरला कदाचित 30-35 ज्यादा आले असतील. सभापती साहेब त्याच्या संदर्भामध्ये बोलतील. परंतु
ज्या शेतकऱ्यांचा जानेवारीपासून तर आजच्या तारखेपर्यंत जेवढा कांदा मार्केट कमिटीमध्ये विकला गेलेला असेल, आता शेतकऱ्यांना मला विनंती करायची की आपण मागणी करताना दोन्ही करू, की ज्यांनी शेतातही कांदा विकला असेल त्याची तिथं तुम्ही पंचनामे करा, जसे गारपीट होतं त्याचं ह्या शेतकऱ्यांच्या वावरात कांदा होता का नाही, ज्यांनी बाहेर विकला असेल सगळ्या कांदा उत्पादकांना हे कमीत कमी मागं जसं 3.5 रुपयाने अनुदान मिळालं तसं राज्य सरकारने किलोला 5 रुपयाप्रमाणे कांदा उत्पादकाला अनुदान ज्यांचा कांदा विकून गेलेला आहे त्यांना दिलं गेलं पाहिजे, अशा प्रकारची देखील मागणी या निमित्ताने करतो। आणि मंगळवारी आपलं आंदोलन हे आपण निश्चित त्या ठिकाणी करू सकाळी 2 तारखेला, की आम्ही पण आता माऊली तुम्ही सगळ्या नेते जे आता दादा आहेत ते बोलतीलच, आणि मी पण रोहित दादांना सांगितलेलं आहे की तुम्ही तिकडं नाशिकला गेला होतात, तुम्हाला इकडं द्या। अमोल कोल्हे साहेबांशी देखील परवाच्या दिवशी मी बोललेलो आहे, तसं ज्यांना ज्यांना आपल्या नेत्यांना। परंतु मला एक सगळ्यांनी सांगायचे की एकजूट ही मोठ्या प्रमाणामध्ये दिसली पाहिजे, नाही तर परत म्हणसाल की आंदोलनाला गेलो आपण रास्ता रोकोला याच्यावर गुन्हा दाखल झाला, काही फरक पडत नाही। आमच्यावरती त्या दिवशी एवढ्यांवर झाले, काही फरक पडत नाही। दादांनी शब्द दिलेला आहे की जेवढ्या आंदोलकांवर बिबट्याचे गुन्हे दाखल झाले आम्ही त्या ठिकाणी काढून टाकू। त्यांनी देखील बिबट्याचा ड्रेस घालून की याच मतदारसंघाची परिस्थिती जनतेसमोर मांडली, तशाच प्रकारे कांद्याच्या बाबत देखील ते आवाज उठायल्याशिवाय राहणार नाही, एवढं सांगतो। आपण सर्व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालात, तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो। आणि आमचं म्हणणं एक आहे की कांद्याचा आपला लिलाव तुमचे आज थांबू द्या, ज्याला कोणाला शेतकऱ्याला काय म्हणायचं जातं, आणि जर कोणाला कांदा या ठिकाणी घ्यायचा असेल तर जो दर केंद्राने तात्पुरता जो निश्चित केलाय त्यामध्ये याच्या दिवशी जर का लिलाव पुकारायचे जर असतील तर कुठल्याही परिस्थितीमध्ये 16 रुपयाच्या खाली एक देखील कांदा आम्ही आज मार्केटमध्ये विकून देणार नाही, हे देखील आपण सर्वांना सांगतो। धन्यवाद। राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी।